नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत. मला बरीच लोक भेटतात जी म्हणतात की अरे तुम्ही का एवढं मराठी 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 करता. पण तसं ते नाही आहे. आणि आम्ही का मराठी मराठी करतो याचं कारण असं आहे, मराठी ही आमची अस्मिता आहे. आणि त्यांना हे सांगू इच्छित आहे की मराठी ही फक्त एक भाषा नाही आहे रे मित्रांनो. मराठी ही एक संस्कृती आहे. मराठी हा एक बाणा आहे. मराठी हा एक स्वाभिमान आहे. तुमच्या नाही लक्षात यायचं ते मित्रांनो, कारण की तुम्ही इतिहास वाचलेलाच नाही. तुम्ही आधी इतिहास वाचा. इतिहासामध्ये मराठी आणि मराठी माणसाचा जो गौरव आहे तो तुमच्या लक्षात ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला मराठीची किंमत कळेल. आम्ही म्हणतच नाही की मुळात दुसरे वाईट आहेत, दुसऱ्या भाषा वाईट आहेत, दुसरे माणसं वाईट आहेत, दुसरी राज्य वाईट आहेत. आम्ही म्हणतो की आमची मराठी सर्वश्रेष्ठ आहे आणि ती आमचा अभिमान आहे ना, तो आम्ही बाळगतो. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही का त्रास देताय आम्हाला? मराठी भाषेवर ज्यावेळेस आपण बोलतो, मराठी माणूस ज्यावेळेस आंदोलन करतो, मोर्चे करतो, त्यावेळेस ही लोक, अन्य राज्यामधील काही लोक आपल्याला शहाणपणा काय शिकवतात की तुम्ही हिंदू आहात, हिंदू लोकांना काय विरोध करता. मराठीचा जो इतिहास आहे, मराठी माणसाचा जो इतिहास आहे, ज्या दिवशी ते तुमच्या लक्षात येईल ना मित्रांनो, त्या दिवशी तुम्हाला हिंदू आणि त्याच्या पुढे जाऊन मराठी काय असतो नाही लक्षात येईल मित्रांनो. तुम्ही आम्हाला शिकवता ना आम्ही हिंदू आहोत का तसं करतो. तुम्ही सुद्धा हिंदू आहात ना. तुम्ही त्या मराठीचा आदर करायला शिका ना. ज्या मराठीने हिंदू माणसांसाठी, हिंदूसाठी जे काही केलंय त्या मराठी माणसांना तुम्ही का नाव ठेवताय? विचार करा मित्रांनो.